हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बऱ्याच दिवसात कॉल. हो, 2 वर्ष झाले ना. हो. हो. काय अनुभव आला ताई? अनुभव तर खूप आलेत. हो. हो. अरे वा. आताच एक सांगते पण. हो हो चालेल. अं, आता म्हणजे तुम्हाला मी तिला शेअर केलं होतं की नाही तुम्हाला, हो हो करणीचा प्रकार वगैरे झालेला आहे म्हणून. हो हो हो. हा, आणि मग इथं मी जिथं मठामध्ये जाते की नाही, हा हा. कुठल्या मठात तिथं जाता? आता तुमच्याकडे आहे बारामतीमध्ये जाते इथं. अच्छा अच्छा. हा. हो. आणि मग मठामध्ये गेल्यावरती तिथं म्हणजे काका, म्हणजे मी म्हणायचे ना माझ्या मिस्टरांना झालेले, तुम्हाला पण सांगितलं होतं ना. हो हो हो. हम्म. आणि मग ते काका म्हटले, नाही अगं तुला पण तो खूप त्रास आहे, म्हणजे मठातले ते. अरे बापरे. अं, हो. मी हा म्हटलं नाही काका, मला अजिबात नाही, म्हणजे मला त्रास होतोय आता, हे दुखतं वगैरे सारखं, पण हा म्हणजे असंच नाही का. हा हा हा. नाही म्हटले तुला त्रास होतोय. मग 2-3 वेळा मला ते म्हटले, पण मी काय केलं, नाही म्हटलं मला, हो म्हणजे तो प्रकार मला नाहीच आहे, माझ्या मिस्टरांनाच आहे तो. अच्छा अच्छा. हा हा हा. हा, मग त्यांनी काही जास्त बोलले नाहीत. आता म्हटले असतील ही आडवं बोलती, कशाला जास्त काही बोलायचं ना. हा 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 हा, म्हणजे हा. नाहीच म्हणती तर कशाला जास्त हे करायचं. हा हा. हा, आणि ते काही बोलले नाही. तर मग असंच काय झालं, इथं आमच्या इथं बायकांची ट्रिप चालली होती, त्या म्हणजे अचानकच त्या मला बोलल्या, म्हटलं आम्ही बाळूमामाला जाणार आहे हा आदमापूरला, हा. आणि येतेस का. आणि परत म्हटल्या नाही भरती झाली आणि नाही होणार अगं म्हटल्या, हा. आता जागा नाहीये. अरे. बरं म्हटलं ठीक आहे. हो. आणि परत जायच्या वेळेस म्हटलं अगं एक जण कॅन्सल झाली आणि तुला चल तू एक. अरे. हा. हा. आणि माझं कसं ते पाठीचं वगैरे मला काही खूप त्रास व्हायचा ना हो, हो हो हो. दुखायचं. मग त्यावेळेस मी म्हणजे माझ्या मुलाला मी पाठीवर तुडवायलाच लावलं होतं ना. हो हो हो. हा, तर मिस्टर म्हटलं अगोदरच त्रास होतोय आणि चालली म्हटले, लगे बायका चल म्हटल्या की लगेच निघाली. हो. हा पण काय माहिती, मी म्हटलं नाही हो दे म्हटलं, हा. जायचंच आहे मला. आणि त्यावेळेस मला माहिती पण नव्हता तिथं काय पोल आहे किंवा काय तिथं काढली जाते करणीचा प्रकार काय निघतं ते, त्यातलं मला अच्छा अच्छा. काहीच माहीतच नव्हतं. हा काहीच तिकडे माहित बघतात का नव्हतं. असं? नाही, तिथे एक ते म्हणजे एक स्वर्गात आणि एक आदमापूरमध्ये असं हा. 2 खांब आहेत तिथे. अच्छा. हा हो. आणि तिथं आपण हे केलं की हा. ती होऊन जाते. अरे बापरे. आणि निघतं तिथे. हो. निघतं आणि का मग बाहेरची बाधा? हो. अच्छा. आणि तसं झालं आणि मला काही माहिती नव्हतं. मी आपले सगळे चालले जात आहेत म्हणून ठीक आहे हा चला म्हटलं जाऊया. ते हा नको म्हणजे सुरुवातीला म्हणजे मिस्टर तसे म्हटले, पण मी म्हटलं जाणारच आहे म्हटल्यावर नाही काय बोलले मला. हा हा. जायचं असेल इच्छा तर जा म्हटले, पण सारखं दुखतंय करते कुठं हे करते आणि मला हा. त्रास पण असं प्रवासाचा होतो ना. बरोबर. हा हा. आणि मग गेले बाई मी त्यांच्याबरोबर, आणि रस्त्यात माझी जाताना एक उलटी झाली. अरे. हां, पण ती फार वेगळी. आता आपण नॉर्मली आपल्या होतात का नाही, हो हो बरोबर. हां, तशी नाही. एखादं औषध कसं असतं म्हणजे हा अ, फार काय म्हणतो आपण ते ह्याचं बघा, जास्त घाण वास येणार औषध, हा 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 हा. असं ते मला जाणवत होतं. अय्या. बघा. हां, पण ठीक आहे म्हटलं असं झालीच असेल असं प्रवासाने वगैरे नाही का. बरोबर. हो हो. तेही इग्नोर केलं. हो आणि तिथं गेले ताई सगळेजण हे करायला लागले ना, म्हणजे पाया पडल्या. 5 वाजता आरतीला पोहोचलो तिथं आम्ही आदमापूरमध्ये. हो हो हो. आणि तिथून 7 वाजता ते मेतक म्हणून एक मला वाटतं तिथून 10-15 किलोमीटर अंतर असेल कदाचित. हा. एवढं अंतर आहे. तिथं पण दुसरं त्यांचं मंदिर आहे ना. अच्छा. हा हं. बाळूमामाचं. हो, आणि तिथे 2 पोल आहेत. एक त्यांच्या म्हणजे त्यांची बायको हा सचदेवा म्हणून हा. तिथं एक, आणि त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यामध्ये एक. अच्छा. आणि मग मी गेले आणि सगळे पाया पडतात. सगळे पडतात ठीक आहे म्हणून मी पण आपलं त्या पोलला पकडलं. मला काहीतरी असं झणझण झणझण झाल्यासारखं झालं अंगातून ना. मी अय्या. दिलं बाबा, हां म्हटलं शॉक आहे का काय असं, म्हणजे ह्याला म्हणजे करंट तर वगैरे तुम्ही आहे का काय त्या म्हणून. खांबाला मी हात लावल्यावर का? हां. हा आणि मी दिलं पटकन सोडून, म्हटलं याच्यामध्ये करंट आहे का काय असं वाटलं मला ना. हा 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 हा. हां, मग दिलं सोडून आणि मला असं थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं आणि 2 मिनिटं मी शांत झाले तिथंच. अगं बाई. हं. हं. मी काही परत हात लावला नाही त्याला. मग परत नंतर काय केलं, तिथून जरा बाजूला बसल्यानंतर आमच्या नंदूबाई म्हटल्या, हा अगं तुला काहीतरी त्रास, म्हणजे तुम्हाला काहीतरी बाहेरचं आहे म्हणून तुला तिथं त्रास झाला म्हटले. हा हा हा. मी म्हटलं हो असं आहे का म्हटलं इथं काय. हा. आणि म्हटलंय तो पोल कशाचा आहे मग. म्हटलं मला नाही माहिती काय काय, सगळे तुम्ही धरताय म्हणून मी. हां.
मी पण पकडलं, म्हटलं सगळे पकडतात दर्शन घेतायत म्हणून. हां, हां, हां. कारण माहितीच नव्हतं ना मला. बरोबर. हो, हो, हो. हो. आणि मग तिथून मी काही पकडलं नाही परत त्याला. हां. आणि तिथून लगेच त्यांची सत्यवा देवी म्हणून आहे. तिथं पण पोल आहे ना एक. अच्छा. हां, हां. हं. आणि तिथं गेले ताई. हां. जेव्हा का मी म्हणजे त्याला तिथं दर्शनाला तिथं घेतले, जेव्हा का मी चिकटून बसले त्या पोलला. बापरे! मला काही आठवत नाही हं नंतर हे. अय्या! सगळे हो? सांगतात म्हणून फक्त. हां, आणि असे चिकटून बसले. हां. मोठ्या मोठ्याने ओरडत होती वाटतं मी. आई गं! हो. बापरे! खूप मोठ्या मोठ्याने ओरडत होते. 2 माणसं ओरडत होते चिकटलेली, त्याला पण मी निघत नव्हते. बापरे! ओढत होते तुम्हाला? हो, त्या पोलला चिकटलेली काढण्यासाठी असं ओढत होते मला. आई गं! हं. बघा. म्हणजे तो तिखट कढीचा इतकं आहे अहो ते. तुम्ही पण बाप ताई कधीतरी एकदा खरंच नक्की जाऊन या. बघा तुम्हाला कळेल काय आहे ते. हो? हो, कुठे एक स्वर्गात आदमापूरला आणि का एक ताई? कोल्हापूरपासून आदमापूर किती 60 का काय किलोमीटर आहे वाटतं. अरे बापरे! हां. हं, तिथे. आणि अजून मग ते आदमापूरला आणि अजून कुठे म्हणालात तुम्ही? मेतकं म्हणूनच तिथं बाळूमामाचंच आहे एक 15 जवळच आहे किलोमीटर. का? हो, तिथून जवळच आहे. बघू ना आणि ते. इतकं ते मला काही जाणवलं नाही. मग ते काय झालं परत ओढून ओढून काढलं. त्या म्हणजे लोकांनी येऊन मला भंडारा वगैरे लावला. हां, हां. अंगावर काटा येतोय माझ्या आता सांगताना. बघा ना. आणि मग हो. त्यानंतर तुम्हाला कसं वाटायला लागलं ताई? आणि मी सांगते ना. हां. आणि मग परत काय केलं ते काढलं का मला तिथून. मला तेव्हा पण म्हणजे असं मला तेव्हा परत मला वाटतं कोल्हापूरपर्यंत येईपर्यंत बोलता पण येत नव्हतं ताई नीट. बापरे! हो. आणि ते बराच वेळ चाललं ना. आणि त्यांनी हां. ते भंडारा वगैरे लावला आणि ते परत जवळजवळ 15-20 मिनिटांनी सोडला असेल त्या पोलनी मला 10-15 बाई मिनिटांनी. गं! सोडलं म्हणजे ओढूनच काढलं शेवटी लोकांनी. हो? ते भंडारा वगैरे लावले. हो. आणि बाप! मग तिथून हे काय हां. प्रसाद होता ना तिथूनच लगेचच हे मग बाकीच्या बायका होत्या ना बरोबर माझ्या. हां, हां, हां. आणि मग प्रसाद घ्यायचा होता. मग मी काय म्हणजे प्रसादाला पण मी बघत नव्हते. माझ्या धुंदीत होते वाटतं ना. हां, 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 हां. मग ह्या सगळ्यांनी प्रसाद घेतला म्हणजे तू खा, खा, खा. पण काय माहिती मी खातच नव्हते. मग परत कोणीतरी थोडंसं आणून दिलं वाटतं. हां, मग हां. एक कुत्रं आलं ताई तिथं माझ्याजवळ. अच्छा. हां. सांगताना पण अक्षरशः आता मला हे बघा ना. होतंय. तुम्हाला ते हो. आठवत असेल ना एकदम त्यावेळेचा हं. प्रसंग. आणि मग ते कुत्रं आल्यानंतर मी काय केलं वाटतं 2 घास मी खाल्लं आणि 3रा घास त्या कुत्र्याला चारला मी. बरं. आणि हां. त्याचाच अर्धा घास परत मी खाल्ला वाटतं. बापरे! कुत्र्याचा? हो, म्हणजे माझ्या हातात होतं की नाही, हां, 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 त्यातला हां, हां. अर्धा घास कुत्र्याने खाल्ला आणि अर्धा घास आणि ते कुत्रं मला सोडत नव्हतं ताई माझ्या मागच. बापरे! बघा. हो. आणि जाताना पण मला बायका कशा म्हणतात, ही कशाची येती तेव्हा, ही हां. स्वामींचं करती ना म्हणून स्वामींनीच हिला पाठवलंय तिकडं. अगं बाई! हो. हां, आणि म्हटलं आणि तिथून आले. हां. ते झालं कुत्र्याला दिलं आणि तिथं पण परत बायका हे स्वामींच मागायत बाई हिला का कुत्रं सोडेना अजिबात सुद्धा कुत्रं हिला सोडेना. हां, 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 हां. कंटिन्यू ते बाकी कोणाच्याच नाही ताई. मी बसले ना माझ्या मांडीच्या शेजारी येऊन बसायचं. उठले ना हां. तिथलं कुत्रं. अगं बाई! हां. ओळखीचं होतं का काय होतं का काय होतं हां, सांगा. हां, हां. हं? हां. हां. अ, ते खांबाला तुम्ही धरूनच ठेवलं होतं आणि हो. मग ते सगळ्यांनी मिळून सोडवलं होतं आणि नंतर मग तुम्हाला प्रसाद वगैरे पण खायची इच्छा राहिली नव्हती. ते कुत्र्याने वगैरे हे केलं हां, आणि हां. मग परत काही समजतच नव्हतं मला वाटतं कोल्हापूरपर्यंत येईपर्यंत असं कोणी काही बोललं तरी मला काही समजत नव्हतं ना. हां, 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 हां. म्हणजे कळायचं पण काय असं रिॲक्ट काय व्हावं काय हां, असं हां. काही काहीच समजत नव्हतं. म्हणजे हां. धुंदीत असल्यासारखं थोडक्यात. हां, हां, हां. हो. आणि मग तिथून आले. हां. ते झालं का तिथून जरा मला असा फरक पडला. सारखं दुखायचं की नाही. हां, हां, हां. अरे हो. बापरे! मग ते माझं असं काय व्हायचं ताई आपली राईट साईड असते की नाही, हां. ते असं मानेपासून कमरेपर्यंत सतत एक साईड फुगून राहायची पाठीची बाजू, एक हात बाजू. दुखत राहायचं असं? आणि हां, दुखायचं पण आणि असं सुजल्यासारखं फुगायचं पण ते. अरे बापरे! हो. आणि सतत डोकं दुखायचं हे ते. मग जरा असं कमी झालं काय माहिती ते हं, सूज हं. वगैरे आपोआपच कमी झाली. अरे वाह! हां. आणि दुखायचं पण बऱ्यापैकी कव्हर झालं माझं. अरे वाह! आणि मग तिथं मठात गेल्यानंतर ना हां. परत आरतीला वगैरे गुरुवारची जायचे ना मी हां, हां. मठामध्ये. हां, हां.
तर ताई ते काका मंत्र टाकताना ना, मग हं. तेव्हा पण तो जिथं त्रास तिथं झाला होता ना, तसाच त्रास मला व्हायला लागला इथं पण. अय्या! हां, हां. हो. नंतर असं म्हणजे ती बोलायच्या त्या शक्त्या आतल्या आहेत की नाही, हो, 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 हो. ते मंत्र टाकताना खूप ओरडून, ओरडून, खूप मोठ्या मोठ्याने ओरडून वगैरे ते हां, ते हां, हां. ओरडायचे. पण ते मला जाणवत नव्हतं, पण ती ओरडायची, मी मोठ्या बापरे! मोठ्याने ओरडायची. हां, हो, हां, हां. आणि सगळं म्हणजे काय असेल ते बोलायची पण वाटतं असं. अरे बापरे! हां, हां. हं. असंच बराच दिवस त्रास चालू होता ताई. हं. आणि मग म्हणजे ते हळूहळू मी सेवा घेतलेली होती 11 महिन्यांची ना अच्छा. काकांकडनं हां, इथं. हां, हां. हो. तर मग ते सेवा वगैरे पूर्ण झाली, हां, की मग परत आता दत्त जयंतीच्या वेळेस ना, काय हं. माहिती मला इतकी कधीच मी केलं नव्हतं ना ह्याचं पारायण आपलं हां, काय हां, 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 हां. आता ह्याचं. तर त्या दिवशी मला काय माहिती इच्छा झाली खूप, पण असं धाडस होत नव्हतं ना, भीती घालतात लोकं. आहे की बरोबर. नाही? हां, हां, हां. हं. ते कडक नियम असतात, असं तसं ते बरंच असं भीती बसलेली होती मनात. ते धाडस होत नव्हतं माझं गुरुचरित्र करायचं ना. आई गं! हां, हां. हां. पण काय माहिती ते स्वामींना करून घ्यायचं असेल कदाचित. बरोबर. हां. हं. आणि मग त्यावेळेस काय झालं, माझी इच्छा इतकी प्रचंड झाली आणि मी हां. आमच्या समोरच्या ताईंना मी म्हणलं मी करणारच आहे. अरे वाह! आणि हो, गेले मी ह्याच्यामध्ये मठात गेले आणि तिथं म्हणजे मी गुरुवारी तिथं दर गुरुवारी जेवण असतात ना, तर मी स्वयंपाकाला वगैरे असं हां, हां. जाते तिथं. कुठला मठ आहे तो? मठ इथं बारामतीमध्येच मठ आहे बरं. हो. अच्छा. हं. कोणत्या ठिकाणी बस? इथं आहे कचेरीच्या इथं आहे ना अच्छा. बरं, बारामतीमध्ये. बरं. हां, हां. हो. तर मग तिथं स्वयंपाकाला वगैरे असे जाते. मग तिथं गेल्यानंतर बायका म्हटल्या करायची इच्छा आहे तर जा की केंद्रामध्ये नाव दे वगैरे. म्हटलं आता केंद्रामध्ये नाव दिलं तर म्हणजे गर्दी असते ना, म्हणजे हां, हां. घेत नाहीत अगोदरच ते 8 दिवस नाव नोंदणी वगैरे बरोबर, चालू बरोबर. करावी लागते काही. हं, हं. असं झालं. मग परत नाही म्हटलं, मी तशीच उठले हं. आणि डायरेक्ट मला माहित पण नव्हतं तेव्हा केंद्र कुठं आहे ते. अच्छा. हो. आणि मग असंच विचारत, विचारत, विचारत गेले मी केंद्रामध्ये. हां, हां, हां. ते म्हणले काय नाही ताई आहे जागा म्हटले शिल्लक. अरे वाह! म्हटलं घेऊन या तुमचं. हो. किती छान. घेऊन या. घेऊन या तुमचं चौरंग वगैरे. मग तिथंच मी ग्रंथ घेतला हां. आणि गेले घरी मग. हां, हां. आले घरी आणि दुसऱ्या दिवशी इतकं म्हणजे त्या दिवसापासून माझं खूप सुंदर पारायण झालं ताई. वाह! हो, खूप सुंदर किती छान. पारायण पहिलंच का अनुभव ताई पण. ते? हं? पहिलंच पारायण का ते? हो, पहिल्यांदाच पारायण केलं होतं. धाडस होत नव्हतं तरी डेअरिंग केलं आणि अरे खूप वाह! सुंदर करून घेतलं. इतकं छान वाटलं मला पारायणामध्ये ना अरे ताई. वाह! आणि परत आता मला ना इतका मोठा अनुभव स्वामींनी दिला ताई. हां. अक्षरशः म्हणजे त्याच्यावरती बारीक-सारीक तर भरपूर येत राहतात हो. त्याचं काही बरोबर एवढं आहे. ते नाहीच म्हणा पण. हं. मी काय केलं, आता तुम्हाला सांगितलं होतं ना 3 वर्षापूर्वी माझ्या मिस्टरांना अशा ठिकाणी मी हो, दारू हो, हो. सोडवण्यासाठी घेऊन गेले होते मग. हो. तर त्या ठिकाणी जाण्याचा मला योग आला ना. हां, हां, हां. काय माहिती इच्छा झाली ताई मला तिथं बापरे! जाण्याची. कोणत्या ठिकाणी ताई ते? ते कोयना नगरला. हां, हां, हां. बरोबर. हां. हो. आणि मग गेले मी तिथं संध्याकाळी. नाही म्हटलं मला मुक्कामाने जायचंय. मला छान वाटलं होतं. म्हटलं हं. एकच दिवस तो असा आहे की मी कधीही विसरू शकत नाही. इतकं छान वाटलं होतं म्हटलं मला. बापरे! हां. तिथं एकदा मी गेले होते, राहिले होते संध्याकाळी. तर अच्छा, मला अच्छा. मुक्कामाने जायचंय म्हटले. हां, मिस्टरांना काही रजा भेटली नाही. हां. मग त्याच्यामुळं ते काय आले नाहीत ना. हां, हां, हां. मग असंच बहिणीचा मुलगा आहे आणि त्याला न्यायचं होतं. ते हां, अगोदर 2-3 वेळेस गेला होता, जाऊन आला होता. पण मला नाही म्हटलं, ये म्हटलं इथून जायचं. मग मी इथून गेले तिथं. हां. तिथं गेले सकाळी उठून, पण मला संध्याकाळचं तिथं भांडी घासणं वगैरे सेवा भेटली ताई. रांगोळी काढणं वगैरे स्वामींच्या तिथं. अरे वाह! हां, हां. हो. आणि किती छान. सकाळी हो, आणि सकाळी उठले ताई, सगळं केलं, आवरलं. मी ग्रंथ घेऊन गेले होते ना, पोथी. हां, 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 हां. आणि मी 5वा अध्याय पूर्ण केला. 6वा अध्याय हां. अर्धा झाला माझा. हां, हां. आणि मला उलटी आल्यासारखं झालं ताई. अरे बापरे! हां. हां, आणि मग मी तसंच सोडलं ते आणि बाहेर गेले तर पूर्ण मला जेवणामधून घातलेलं जे होतं ना ताई, हां, हां, हां. ते सगळं माझ्या बाहेर पडलं ते. बघा. हो. बापरे! अरे, आणि इतकं ताई मला खोटं सांगत नाही, स्वामींची शपथ, थोडं जरी असं मी खाल्लं ना, तर पोटात नुसतं असं जखमेवरती मसाला टाकावा ना, अशी आग व्हायची पोटामध्ये कितीतरी वर्षांपासून बघा. मला. बघा. मग ते कितीतरी सगळं गेलं ताई? वर्षांपासून. हं? सगळं गेलं ते?
हो ताई. आणि मग ते उलटी मार्फत पडलं ते. बापरे! बघा. आणि ते आहे की हो स्वामींच्या पोथीमध्ये पण नाही का, हो. कितीतरी वर्षांपूर्वी घातलेलं हो, होतं हो, ते. हो, हो. आहे की नाही? बरोबर. हां. आणि ते ताई पूर्ण पडलं, नाही तर मला एसटीने एवढा त्रास, उलट्या जाताना उलटी नाही, येताना आता उलटी काहीच नाही. होत नाही ना मग ताई तुम्हाला आता? काहीच नाही. मी जसं आले ना तिकडून ताई, हं. माझी गोळी पण नाही आणि काहीच नाही. नाहीतर सारखी ती जळजळ होत म्हणून गोळ्या खायची मी. बापरे! सगळ्या गोळ्या पण बंद झाल्या? हो, ते अरे सतत वाह! खायला लागायच्या मी. किती काहीच नाही. पूर्ण माझं पोट गार पडल्यासारखं, असं काहीच नाही ताई तेव्हापासून. किती छान ताई. ताई हं. तुमचा जेव्हा व्हिडिओ येईल ना त्याच्यावर कमेंट येतील ना कोणाकोणाच्या त्याला उत्तरं देत जा. हो, हो. चालेल हं? ताई. खूप छान ताई. मला पण बरं हो. वाटलं ऐकून. नाही हो, खरंच ताई इतकं छान ही माझ्यासाठी इतका. आणि अजून एक खूप मोठा अनुभव आहे बरं का ताई, तो मी नंतर हं. शेअर करेन तुम्हाला. हो, खूप हो. मोठा आहे. चालेल. खूप चांगल्याही म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये लाईफमध्ये खूप वाईटही गोष्टी घडल्यात, चांगल्याही गोष्टी घडल्यात. हो, हो. खरं आहे. आता ह्या पिरियडमध्ये सांगायचं झालं तर 4 माणसं ताई मी गमावलेत. त्याच्यामुळे मी 2 वर्ष झालं तुम्हाला मी अनुभव पण शेअर केला नव्हता, नाही. काहीच नव्हतं. अच्छा. हो का? हो. 2 महिना 18 दिवसांच्या गॅपमध्ये ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या घरातली 4 माणसं गेली ताई. बापरे, बापरे! हो, तो खूप अनुभव उद्या शेअर भयानक आहे करा ताई ताई. हे. हं. उद्या शेअर करा ना ताई दुपारी वगैरे. हो, तुम्हाला वेळ असेल तर. म्हणूनच म्हटलं तुम्हाला मी नंतर शेअर करेन वाटलं तर हो, ते. हो. खूप चालेल, चालेल. विचित्र आहे अहो पण हे. बरं. मी हा शेअर हं. करते हां ताई. हो, हो. चालेल ताई. हं. श्री स्वामी समर्थ. हं. श्री स्वामी समर्थ.